आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी महाविकास आघाडीबद्दल शरद पवार यांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण वक्तव्याची। महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी असं आपलं मत आहे, पण सत्तेची जबाबदारी यावेळेला आपण स्वीकारणार नाही असं स्पष्ट वक्तव्य करत शरद पवार यांनी अनेकांना आश्चर्यचकित केलं। पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल काहीसे प्रश्न निर्माण झाले। त्याचप्रमाणे शरद पवार यांना महाविकास आघाडीचं पालकत्व सोडायचंय का अशी चर्चाही सुरू आहे। सत्तेची जबाबदारी घेणार नाही। सत्तेची जबाबदारी ही घेणार नाही। शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं पालकत्व सोडलं। या देशासमोरचे प्रश्न जे असतील, सामान्य लोकांच्या यातना ज्या असतील, त्याची सोडवणूक करण्यासाठी हातभार लावावा हे सूत्र माझ्या घरात असावं। महाविकास आघाडीचं भवितव्य काय? आम्ही कुठेही फुटलेलो नाही आहोत, एकत्र आहोत। महाविकास आघाडी 5 वर्ष काय 25 वर्ष सत्तेत राहील असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं केला जात होता। त्यातच शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं। राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं। त्यामुळे महाविकास आघाडीचं नेमकं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जातोय। मवियाची बोट बांधण्यात पवारांचं सगळ्यात मोठं योगदान आहे। त्यातच ठाण्यात आलेल्या शरद पवार यांनी आघाडीच्या बद्दल एक मोठं वक्तव्य केलंय। या देशासमोरचे प्रश्न जे असतील, सामान्य लोकांच्या यातना ज्या असतील, त्याची सोडवणूक करण्यासाठी विविध राजकीय विचाराच्या लोकांना एकत्रित करण्यासाठी हातभार लावावा हे सूत्र माझ्या घरात असावं। या उद्देशाचा माझा अभिनंदन आहे। मी आता सत्तेची जबाबदारी ही घेणार नाही। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन महाविकास आघाडीची बैठक घेतली। आम्ही सगळेजण एकत्र आहोत हे सांगायला ते विसरले नाहीत, पण आगामी निवडणूक एकत्र लढण्याबद्दल त्यांनी ठोस उत्तर द्यायचं टाळलं। आता भेटलं आम्ही बऱ्याच दिवसांनी, जरा बरं वाटलं एकत्र भेटून। आम्ही कुठेही फुटलेलो नाही आहोत, एकत्र आहोत। त्याच्यामुळे पुढे काय करायचं हे जेव्हा करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगणार। सत्तेच्या निमित्तानं विविध विचारधारा असलेले तीनही पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्तेचा सोपान गाठला होता। मात्र सत्तांतराच्या नंतर हे तिन्ही पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जातील का याबद्दल अनेक प्रश्न आहेत। विशेष म्हणजे पालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेसनं शिवसेनेच्या बद्दल आधीच दंड थोपटलेत। त्यामुळे निवडणुकीसाठी 3 पक्षांची मोट बांधणं हे शिवधनुष्य आहे। हे शिवधनुष्य शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्ष उचलणार का याकडे सत्ताधारी आणि राज्यातल्या जनतेचं लक्ष आहे। सत्तेची जबाबदारी ही घेणार नाही। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे शरद पवार यांनी हे वक्तव्य नेमकं आत्ताच का केलं याबद्दलही अनेकांना प्रश्न पडलाय। तिकडे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्तेचं ठाणे कुणाचं याची रणधुमाळी आत्ताच सुरू झाली आणि याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे तसंच खुद्द शरद पवार यांनी आता ठाण्याच्या राजकारणात उडी घेतली। त्यामुळे ठाण्याचा गड जिंकण्यासाठी होणारी निवडणूक ही सर्वार्थानं रंगतदार असणार। ठाणे मुंबईनंतरचं शिवसेनेचं महत्त्वाचं शक्तीपीठ। मात्र याच ठाण्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यव्यापी दौऱ्याचं रणशिंग फुंकलं। त्यामुळे गेली 35 वर्ष ज्या ठाण्यात शिवसेनेची मक्तेदारी आहे, त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शरद पवारांनी फिल्डिंग लावली। ठाण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे असा निष्कर्ष आमच्या सगळ्यांचा आहे। शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्री पदावर कोरलं गेल्यानंतर आता शिवसेनेचा नवा बालेकिल्ला ठाणे झाला। ठाणे गटाचं हेडक्वार्टर हे सुद्धा आनंदाश्रम केल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं। तर अजूनही एकनाथ शिंदे ठाण्यातच वास्तव्यास असल्यानं राज्याचा गाडाही याच शहरातून हाकला जातोय। अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीत
खुद्द पवारांनी केलेला हा ठाणे दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जातोय. हा महाराष्ट्रातला एक वेगळा जिल्हा आहे. विविध प्रश्न या ठिकाणी आहेत आणि विधिमंडळाच्या सदस्यांची तिथे जे मतदारसंघ आहेत तर महाराष्ट्रातलं टोटल पिक्चर जर बघितलं तर पुण्याच्या नंतर जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्यांचे मतदारसंघ हे ठाण्यामध्ये आहेत. ठाणे महापालिकेतील राजकीय बलाबल पाहता सध्या ठाणे मनपात 131 पैकी शिंदे गट 66 आणि अपक्ष 3 असे एकूण 69, राष्ट्रवादी काँग्रेस 35, काँग्रेस 3 नगरसेवक आणि भाजप 23 नगरसेवक असं बलाबल आहे. पवारसाहेबांच्या दृष्टीने बहुतेक सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता आम्हाला बदललेली दिसते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे, त्याच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे कदाचित त्यांच्यामध्ये सुसंस्कृतपणाचे लक्षण असेल. बलाबल पाहता सध्या तरी ठाण्यात शिवसेनेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीची पावर दिसते, तर शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यातील खासदार राजन विचारे हे एकमेव उद्धव ठाकरेंसोबत उरलेत. एकीकडे शरद पवारांनी ठाणे दौऱ्याचं रणशिंग फुंकलेलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेही गणेश उत्सवानंतर राज्य दौऱ्यावर निघणार आहेत आणि या महाप्रबोधन रॅलीची सुरुवात करण्यासाठी त्यांनीही ठाण्याचीच निवड केली आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तिघेही ठाण्याच्या मैदानात उतरल्यानं महापालिका निवडणुकीत ठाण्यातलं राजकारण हाय व्होल्टेज दिसून येतंय. अजित मांढरेसह यामिनी दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आज ठाण्यामध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ठाण्यातल्या नेतृत्वावर भाष्य केलं. आत्तापर्यंत अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व ठाण्यातून येत होतं असं पवार म्हणाले. मात्र त्याला शिंदे गटातील नरेश म्हस्के यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाण्याचे वैशिष्ट्य होतं की अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व हे ठाण्यात दिले. खंडू नांदेकर असो, आमच्या भगिनी विरोधते असो, आपले प्रभाकर हेगडे असो, ते पाटील जळगावचे पाटील तुम्ही ही सगळी मंडळी समाजामध्ये एक विशिष्ट विचारधारा घेऊन एक विशिष्ट दर्जाने समाजकारण राजकारण करणारं म्हणजे ठाणे हे आम्हा लोकांच्या निर्देशावर होतं. हळूहळू तशी स्थिती या ठिकाणी होईल याची काळजी ठाणेकरांनी घेतली तर महाराष्ट्रावर उपचार होईल. पवारसाहेबांच्या दृष्टीने बहुतेक सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता आम्हाला बदललेली दिसते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे, त्याच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे कदाचित त्यांच्यामध्ये सुसंस्कृतपणाचे लक्षण असेल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. आता बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून. दसऱ्याच्या निमित्तानं दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिक गर्दी करतात. यंदाही 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा मेळावा होणार आहे. पण याच मेळाव्यावरून सध्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे 2 वेळेला अर्ज केला, पण सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगीचा निर्णय पालिकेनं घेतलेलाच नाही. गणेशोत्सव संपल्यानंतरच मेळाव्याच्या बद्दलचा निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्तांनी दिलं आहे. सध्या तरी सगळा स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासकीय आणि अन्य तयारीत गुंतल्यामुळे मेळाव्याच्या परवानगीबद्दलचा निर्णय होऊ शकलेला नाही असं पालिकेनं शिवसेनेला कळवलं आहे. अजूनही आयुक्तांनी काल डिक्लेअर केलंय की गणपतीनंतर त्या परवानग्या दिल्या जातात आणि कायम जर आपण रेकॉर्ड चेक केला तर गणपतीनंतरच परवानग्या आलेले. त्यामुळे आपण खूप घाई करतोय आणि उगाचच एकमेकांमध्ये तेढ वाढवली जाते असं माझं वैयक्तिक मेळावा आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी गेली 10, 12, 15 वर्ष जे तो मेळावा तिथे होणार आहे. त्यामुळे उगाचच प्रत्येक शब्दाचा किस पाडून तेढ वाढूया नको, मेळावा होणार. दरवर्षी शिवसेना आणि शिवतीर्थावर पार पडणारा दसरा मेळावा हे जणू ठरलेलं समीकरण.
पण मूळ शिवसेनेत बंड करून शिंदे गट बाहेर पडला. यंदाचा दसरा मेळावा नेमका घेणार कोण यावरूनच चर्चा रंगते. शिवाय मूळ शिवसेनेकडून 2 वेळेला पालिकेकडे पत्र पाठवून परवानगी मागण्यात आली, पण अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. तिकडे शिवतीर्थावर यंदाचा दसरा मेळावा घेण्यावर आपण ठाम असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेनेचा दसरा मेळावा संकटात. 2 पत्र पाठवूनही अद्याप परवानगी नाही. यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार? मूळ शिवसेना की शिंदे गट? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. मूळ शिवसेनेकडून 2 वेळा अर्ज करून देखील अद्याप शिवतीर्थावर परवानगी मिळालेली नाही. मुंबई पालिकेनं शिवसेनेला परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवला असल्याचं समजतंय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दसरा मेळावा घेण्याबाबत अद्याप काहीही चर्चा झाली नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय. दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये याबाबत कुठलीही चर्चा ही आदरणीय शिंदे साहेबांनी स्वतः केलेली नाही आहे. दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या परंपरा कायम राहिल्या पाहिजेत अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे. याच्यामधून कुठलाही वाद निर्माण होता कामा नये. तर सोमवारी घेतलेल्या मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठणकावत शिवसैनिकांनी शिवतीर्थावरती येण्याची तयारी सुरू करावी आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही विचारांचं सोनं लुटण्यासाठी जमावं असा आदेशच दिलाय. अनेक विषय आहेत, त्या विषयावरती मी दसरा मेळाव्यामध्ये नक्की बोलणारच आहे. संभ्रम बिमरम कोणाचं नाहीये. नाही, तो शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार, शिवसेनेचाच होणार. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी संभ्रम निर्माण करू द्या, पण शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावरती येण्याची तयारी सुरू केलेली आहे. मला नाही, तो तांत्रिक मांत्रिक भाग काय असेल तो त्यांचं ते बघतील, पण शिवसेनेचा मेळावा हा दसऱ्याला होणार, शिवतीर्थावरतीच होणार. त्यामुळे आता शिवतीर्थावर यंदाचा दसरा मेळावा ठाकरे गट आयोजित करणार की शिंदे गट याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे. दसरा मेळावा घेण्याची अधिकृत परवानगी कुणाला मिळणार याचा वाद आता पुन्हा रंगणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे हा कायदेशीर वाद दीर्घकाळ चालणार असं दिसतंय. कारण या प्रकरणाचा फैसला किमान 4 ते 5 वर्ष सुद्धा चालू शकतो असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलंय. शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल असा दावाही गोगावले यांनी केला. कोर्टातल्या सुनावणीवर तारीख पे तारीख असा प्रकार सुरू असल्यानं शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. आणि याच पार्श्वभूमीवर गोगावले यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. आम्ही म्हणतो शिवसेनेत दाखवतो तुम्हाला 7 तारखेला धनुष्यबाण निशाणीची तारीख आहे. ती पण आम्ही घेतो, तेही तुम्हाला सांगतो. ठेवले होते. आता 12 तारीख आहे, जे अपात्र होतील त्यांचं सरकार कोसळलं. 22 तारीख आहे, जे अपात्र होतील त्यांचं सरकार कोसळलं. तुम्हाला आज सांगतो, घटनापीठाकडं आपण जे तक्रार गेलेली आहे ती आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष हे चालणार नाही. परत दुसरी निवडणूक पूर्वीची आपण जिंकू आणि पुन्हा हे तुम्हाला सांगतो. अनावधानाने त्यांच्याकडून जे निघालेलं आहे असं कुठलंही पक्षाच्या वतीने आम्ही स्टेटमेंट ही आमची कधी भूमिका नाही आहे किंवा वेळ काढण्याचा कुठलाही हेतू आमचा नाही आहे किंवा केसेसच्या संदर्भात वेळ होतो न्यायालयामध्ये असंही कधी म्हणणं आमच्या पक्षाच्या वतीने नाही आहे. न्यायालयाचं कामकाज हे न्यायालयाच्या नियमानुसार आणि तो त्यांचा सर्वाधिकार आहे. त्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने किंवा कोणीही पदाधिकारी किंवा आमदार काहीही याच्यापुढे बोलणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे हा आमच्यापुरता संपलेला आहे. मला वाटतं की ते काय बोलले याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे,
पण सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येईल तो सर्वालाच मान्य करावा लागतो आणि सुप्रीम कोर्ट निकाल देईल तेव्हा तो निकाल राज्याला मान्य राहील, आम्हाला सर्वांना मान्य राहील. तिकडे विधानसभेच्या पायऱ्यांवर झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि शिंदे गटात वाद आणखीन वाढत चाललाय. भरत गोगावले यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. तुम्ही डिवचलत म्हणून आमच्या पद्धतीने उत्तर दिलं असं गोगावले म्हणाले. तर गोगावले यांच्या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं. ओके 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 50 ओके एकदम ओके. आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर दिलं तसं ते गडबडीत झाले. आम्ही काय सांगितलं नेमकं, लवासाचे खोके बारामती ओके, आणि मेट्रोचे खोके बारामती ओके, अनिल परबनचे खोके मातोश्री ओके, पेठचे खोके मातोश्री ओके. काय आम्ही चूक केलं? आणि ह्याच्यात जर काय खोट पडलं आज तुम्हाला सांगतो आम्ही राजीनामा देऊन टाकू, हेही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आमचा नाद करायचा नाही. घोषणा देण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, परंतु या घोषणा देत असताना अंगावर जाण्याचा कोणाला अधिकार नाही आहे. कारण आपण लोकप्रतिनिधी आहोत, जनतेने निवडून दिलेले आहोत. आणि अशा वेळेस जर एखाद्याची घोषणा आवडली नाही, गद्दारीची घोषणा, खोक्याची घोषणा जर आवडली नाही तर त्याच्या अंगावर जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जी घोषणा द्यायची ती विरोधात घोषणा द्यायला काही हरकत नव्हती. पण या अगोदर त्यांनी डिसाईड केलं होतं की आम्ही ठाकरे परिवारावर बोलणार नाही, परंतु आता त्या स्तरावर जायला लागले. मग तर सूर्यावर थुंकल्याने काय फरक पडत असतो. सध्या राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. काही नेत्यांची पक्षांतरं सुरू आहेत, तर काही नेत्यांना त्यांच्या पक्षात येण्याच्या ऑफर. आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. मात्र मिटकरींनी दिलेल्या ऑफरचा भाजपकडून जोरदार समाचार घेण्यात आलाय. माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या राज्यातल्या जनाधार असलेल्या नेत्या असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे सध्या विधानसभा किंवा विधान परिषदेत नाहीत, मात्र त्यांना मानणारा मतदार हा बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही पाहायला मिळतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी भाजपवर निशाणा साधत पंकजा मुंडेंना घड्याळ हाती बांधण्याचं आवाहन केलं. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी केलेल्या कामामुळे भाजप वाढला, मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलींचा पराभव करण्यात आला. या मुद्द्यावर मिटकरींनी भर दिला. तसंच पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. रोहिणी खडसेंच्या हे लक्षात आलं, मात्र आता पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला हवं. रोहिणी खडसेंप्रमाणे पंकजा मुंडेंनी पाऊल उचलावं असंही मिटकरी म्हणाल्यात. तर पंकजा मुंडेंना पक्षात येण्याचं निमंत्रण देणाऱ्या अमोल मिटकरींच्या पाठीशी असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. म्हणजे आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पंख कसे छाटतात. रोहिणी ताईला लवकर पुढचं भविष्य कळलं, ताई पटकन राष्ट्रवादीत आल्या. आता पंकजा ताईंना सुद्धा या गोष्टीची जाणीव असावी किंवा असेल की तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बाजूला ठेवते आहे हे तुम्ही ओळखणं आता गरजेचं आहे. जो लोकप्रतिनिधी ह्या सगळ्या मतदारसंघाला पुढे जाईल त्याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि म्हणून तर संविधान आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, बारामती जर सगळ्यांनाच एवढी हवी वाटत असेल तर ती किती चांगली आहे ह्याचंच सर्टिफिकेट जे येत आहेत ते पाहुणे देत आहेत, ज्याचा मला मनापासून आनंद आहे. अमोल मिटकरींच्या ऑफरनंतर भाजपनं त्यांना जोरदार उत्तर दिलं. पंकजा मुंडे रक्तानं भाजपच्या आहेत, त्या राष्ट्रीय नेत्या आहेत, याकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लक्ष वेधलं. अमोल मिटकरीची एवढी उंची आहे का असं बोलण्याची एक तर पहिले तपासून बघावं लागेल. दुसरं, पंकजाताई मुंडे या ब्लडनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या, रक्तात कमळ त्यांच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्या कधीही भारतीय जनता पार्टीचा विचारही करू शकत नाही. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत आणि मध्य प्रदेशच्या त्या सहप्रभारी आहेत. पंकजा मुंडे राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारणार की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र राज्यात आता पालिका निवडणुकांपाठोपाठ
झेडपीच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अनेक नेत्यांची पक्षांतरं मतदारांना पाहायला मिळतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे औरंगाबादमध्ये शिवसेना आणि MIM मधला राजकीय संघर्ष हा काही नवीन नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. पण आता शिवसेनेतल्या आमदारांच्या बंडामुळे या राजकीय संघर्षाची धार बोथट तर झाली नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता औरंगाबादमधलं राजकारण कूस बदलत चाललंय असं पाहायला मिळतंय. राजकीय आखाड्यात एकमेकांवर तुटून पडणारे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यातील विरोधाची धार कमी होत असल्याचं चित्र आहे. नुकताच औरंगाबादकरांना याचा प्रत्यय आला. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयानं गणेशोत्सवापूर्वी समन्वय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आधी सत्कार करण्यात आल्याच्या कारणावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट चांगलेच संतापले. त्यावेळी त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाटांना हाताला धरून रोखलं. इम्तियाज जलील सारखा माणूस आमचा राजकीय शत्रू आहे तो, पण तो म्हणतो की अरे इतने बडे नेता आहे हो, तो बैठो तुम बैठो. खरं तर राज्यातील सत्तांतरापूर्वी औरंगजेबाच्या कबरीवरून खैरे आणि जलील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूनं एकमेकांना आव्हान प्रति आव्हानं देण्यात आली होती. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर राजकीय समीकरण बदललंय. आता शिंदे गटाचे आमदार शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत. राजकारणात कधी कुणी कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे वारंवार सिद्ध झालंय. राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार भूमिका बदलतात हा आजवरचा अनुभव आहे. शिवसेनेतील राजकीय बंडानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष सुरू झाला असून बदलतं राजकारण त्याची नांदी असल्याची शहरात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेचा अभेद्य गड असलेल्या हिंगोलीमध्ये विद्यमान आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्या तोडीस तोड उमेदवाराच्या शोधात उद्धव ठाकरे आहेत. काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे यांच्या रूपानं बांगर यांच्यासमोर तगडा नेता मिळाल्याचा दावा सेनेकडून केला जातोय. आमदार बांगरांना टक्कर देण्यासाठी नवी खेळी. हिंगोलीचे माजी काँग्रेस आमदार शिवबंधनात, संतोष टारफे शिवबंधनात. राजकीय वर्तुळात खळबळ. शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार. शिवसेनेचा अभेद्य गड अशी बऱ्याच काळापासून ओळख असलेला हिंगोली जिल्हा आणि त्यातील कळमनुरी मतदारसंघ म्हणजे शिवसेना अशी ओळख. मात्र विद्यमान आमदार संतोष बांगरांच्या बंडखोरीमुळे मूळ शिवसेना आणि पक्षप्रमुखांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला होता. बांगरांच्या तोडीस तोड नेत्याच्या शोधात पक्षप्रमुख होते. आता मात्र संतोष बांगरांच्या विरोधात संतोष टारफेंच्या रूपानं त्यांनी पर्याय उभा करत काँग्रेसलाही मोठा धक्का दिलाय. गेल्या विधानसभेत 3ऱ्या स्थानावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफेंनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत हाती शिवबंधन बांधून घेतलं. तर 2ऱ्या क्रमांकावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजित मगरही शिवबंधनात अडकल्यामुळं शिवसेनेला चांगलं बळ मिळण्याची राजकीय शक्यता वर्तवली जाते. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेशासाठी रांगा लागल्याचं अधोरेखित केलंय. सत्ताधारी पक्षाकडे पक्ष प्रवेशासाठी रांग लागते, पण आज प्रथमच महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र दिसतंय की गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दाना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही, याची प्रचिती दाखवणारी सगळी मंडळी शिवसेनेमध्ये येत आहेत. शिंदे गटातील आमदार संतोष बांगरांच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील 2 प्रतिस्पर्धी मूळ शिवसेनेत प्रवेश करते झाल्यानं आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संतोष टारफेंची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती आणि त्यांची कोंडी होत असल्याची तक्रार करूनही पक्षश्रेष्ठींनी त्यांची दखल घेतली नव्हती.
त्यामुळे अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला. तर तिकडे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आम्ही रिझल्ट देऊ असा दावा आमदार संतोष बांगरांनी नुकताच परभणीत केला होता. संतोष टारफेंच्या शिवसेना प्रवेशामुळे कळमनुरीमध्ये आता संतोष विरुद्ध संतोष अशी लढत पुन्हा पाहायला मिळते. त्यांच्या जोडीला वंचितच्या अजित मगरांनी देखील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विद्यमान आमदार संतोष बांगर आणि शिंदे गटाच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. बातमी बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्नाची. कारण बेळगाव आणि सीमा प्रश्नी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. 2017 नंतर म्हणजे तब्बल 5 वर्षांनी सीमा प्रश्नावर सुनावणी होणार आहे. राज्याच्या बाजूनं सिनियर वकील राकेश द्विवेदी, शिवाजीराव जाधव हे बाजू मांडतील. तर दुसरीकडे कर्नाटकच्या 12A या अंतर्गतच्या अर्जावर सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबीय विरुद्ध ईडी हा संघर्ष पुन्हा एकदा रंगू शकतो. कारण आमदार रोहित पवार यांनी काही काळ संचालक असलेल्या ग्रीन एकर या कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली. पण रोहित पवार यांना नोटीस आली नसल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर रोहित पवार आजोबांच्या प्रमाणे ईडीच्या विरोधात शड्डू ठोकतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी गबरू जवानानं राज्य सहकारी बँकेला 1000 कोटींचा चुना लावल्याचं ट्विट केलं होतं. आता आगामी काळात रोहित पवार त्यांचे आजोबा शरद पवारांसारखी भूमिका घेणार का असा प्रश्न निर्माण झालाय. विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीआधी शरद पवार यांना राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली होती. तेव्हा पवार यांनी स्वतःच ईडीच्या कार्यालयात जाऊन जबाब देण्याची तयारी दर्शवली होती. पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचं जाहीर करताच राज्यात सरकारच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं. तर दुसरीकडे पवार कुटुंबाने तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. रोहित पवारांच्या संबंधी काय होणार आहे याचं भविष्य भाजपच्या नेत्यांनी आधीच सांगितलं. चौकशी नाही, काही नाही, पण त्याच्या आधी आता असं होणार आहे या प्रकारचं अधिकृत माहिती कुठल्याच्या मिळावर असं दाखवून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात झालेला आहे. लोक त्याच्या संबंधी योग्य विचार करतात. माझं रोहितशीही बोलणं झालं. तो मला म्हणाला की तो मीडियाशीही बोललेला आहे आणि जर त्याला काय अजून तर नोटीस आलेली नाही, पण जर कुठूनही कुणालाही आमच्या फॅमिलीत नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिकाच राहिली आहे. मला खरं तर ज्युडिशियरीवर प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला काही लपवायची काही गरज नाही. तपास यंत्रणांना वेळोवेळी सहकार्य केल्याची आठवण आमदार रोहित पवार यांनी करून दिली. काय ती बातमी आहे, काय कागद आहे, हे मी काय त्या ठिकाणी बघितलेलं नाहीत. ते मला बघावे लागतील आणि बघितल्यानंतर नक्कीच लवकर त्या बाबतीत मी बोलेल. आणि जे काही लोक असतील, जे कोणी त्याच्यामध्ये मला बोलावतील, जे काही यंत्रणा त्या ठिकाणी असेल, आधीही सहकार्य केलेलं आहे. रोहित पवार आणि ग्रीन एकर यांच्यात काय संबंध आहेत ते जाणून घेऊयात. 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. रोहित यांच्याबरोबर आणखीन 4 जण कंपनीचे सदस्य होते. इतर 4 सदस्य हे राकेश वाधवान यांच्या कंपनीतही पार्टनर होते. HDILचे मालक वाधवान सध्या तुरुंगात आहेत. रोहित पवार कंपनीतून बाहेर पडताच 4ही सदस्य बाहेर पडले होते. ग्रीन एकर कंपनीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय. आता ईडीच्या तपासात काय निष्पन्न होतं त्यावर पुढील कारवाई आणि राजकीय संघर्षाची दिशा अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे आयकर विभागानं गेले 4 दिवस सोलापुरातील अभिजित पाटील यांच्या कारखान्याची झाडाझडती घेतली. एकीकडे पाटील आयकर विभागाच्या टार्गेटवर असतानाच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पाटील दरेकर भेटीमुळे चर्चेला उधाण. आयटीच्या धाडीमुळे अभिजित पाटील चर्चेत.
अभिजित पाटलांच्या कारखान्यांवर छापासत्र. छाप्यानंतर पाटील भाजपच्या मार्गावर. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पंढरपूरमध्ये धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची भेट घेतली. मात्र या भेटीवरून सोलापूर जिल्ह्यात नवी राजकीय चर्चा सुरू झाली. यामागचं कारण म्हणजे गेली 4 दिवस अभिजित पाटील यांच्याशी संबंधित असलेले कारखाने आणि इतर संस्थांवर आयकर विभागानं छापे टाकले होते. विशेष म्हणजे एकीकडे आयकर विभागानं 4 दिवस अभिजित पाटलांच्या संस्थांची झाडाझडती घेतली, तर दुसरीकडे प्रवीण दरेकरांनी अभिजित पाटलांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर दरेकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अभिजित पाटलाच्या पूर्ण पाठीशी आहे. याचं कारण एक उद्योजक जर पुढे येत असेल तर या ठिकाणी आम्ही जेव्हा बोलतो मराठी उद्योजक पुढे आला पाहिजे, आणि जेव्हा मराठी उद्योजक आपले धंदे विस्तारतात, 4-4 कारखाने यशस्वीपणे चालवत असेल तर पाठबळच दिलं पाहिजे ना. तसं अभिजित पाटीलच्या बाबतीत सुद्धा त्या यंत्रणा त्यांचा रोल करत असतात, आणि त्याचे काही त्यात कर नसेल तर डर कशाला. आयकर विभागाच्या या छापासत्रामुळे अभिजित पाटील चर्चेत आले. अलीकडच्या काही वर्षात त्यांनी राज्यात 4 खासगी कारखाने विकत घेतलेत. आयकर विभागानं एकाच वेळी त्यांच्या 4ही कारखान्यावर छापा टाकला. आयकर विभागाच्या छाप्यामागे राजकीय विरोधकांचं षडयंत्र असल्याचा दावा अभिजित पाटलांनी केला होता. तसंच त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी सूचक वक्तव्यही केलं. योग्य वेळी त्यांनी योग्य सगळ्यांना विचार घेऊन, माझ्या सोबत असणाऱ्या सर्वांना त्याचा विचार घेऊन तो योग्य निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ. आयकर विभागाने छापा कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर आणि अभिजित पाटलांच्या भेटीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप विरोधकांकडून पुन्हा करण्यात आला. सध्या देशात काय चाललंय याची माहिती तुम्हाला मिळते तुमच्या प्रश्नातूनच. या देशात यंत्रणांचा गैरवापर चालू आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध होतंय. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते भाजपच्या वळचणीला गेल्यानंतर त्यांच्या विरोधातील आरोपांची धार कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे प्रवीण दरेकर आणि अभिजित पाटील यांच्या भेटीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. रिलायन्स उद्योग समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे जगभरातल्या सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या सभेच्या दरम्यान रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांच्यामध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी जिओ 5G सेवा लॉन्च करेल. यावेळी बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं. अंबानींनी यावेळेला पंतप्रधानांच्या 15 ऑगस्टच्या भाषणाची आणि पंचसूत्रीची आठवण करून दिली. मोदींच्या व्हिजनची त्यांनी स्तुती केली. दरम्यान रोजगार क्षेत्रात सुद्धा रिलायन्सनं केलेल्या विक्रमाचा मुकेश अंबानी यांनी आवर्जून उल्लेख केला. रिलायन्सनं सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये 2.32 लाख नोकऱ्या दिल्यानं देशातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी मिळाल्यानं रिलायन्स रिटेल आता भारतातील सगळ्यात मोठी नोकरी निर्माण करणारी कंपनी ठरल्याचं अंबानी म्हणाले. यात 5Gचे काय प्रमुख फायदे आहेत, भारतात तो कधी येणार, तर दिवाळीपर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई इथे 5G सेवा सुरू होईल. डिसेंबर 2023 पर्यंत भारतभर 5G सुरू होणार आहे. स्टँड अलोन 5G नावाचं एक नवीन व्हर्जन हे असणार आहे. त्यात परवडणारा 5G मोबाईल 5Gसाठी आत्तापर्यंत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. A visionary Prime Minister, Shri Narendra Bhai Modi ji, in his most inspiring speech on August 15th, has given us a clear roadmap to make the next 25 years the most transformational in the history of our motherland. The Panch Pran, or the 5 imperatives he has articulated, will surely make India a developed nation by 2047. He has aptly described that the next 25 years is India's Amrit Kal, the era of elixir. Today I want to announce
the next leap forward that Jio is creating in digital connectivity, especially in fixed broadband, and that is Jio 5G services. Using 5G technology, we can now deliver breakthrough increases in broadband speed, network capacity, and number of connected users while dramatically reducing latency. Jio Fiber is now the #1 FTTX service provider in India with over 7 million connected premises, a feat achieved in less than 2 years despite COVID lockdowns. But despite strong growth, India still lags behind the rest of the world significantly in fixed broadband services. Reliance also set new records in creating jobs for Indians. Reliance added 2.32 lakh jobs across all its businesses, with Reliance Retail becoming one of the largest employers in the country. Friends, let me start with our digital services business, Jio. Over the past year, Jio has further consolidated its position as India's #1 digital services provider. आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. MD ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांना संशय. सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून वेगानं तपास केला जात असून आरोपींनी 12,000 रुपयांचं ड्रग्स खरेदी केल्याचं तपासात उघड झालंय. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी पोलिसांच्याकडून कसून तपास केला जातोय. आजवरच्या पोलीस तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागलेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. तसंच आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदरनं सोनाली यांना MD ड्रग्सचा ओव्हरडोस दिल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनाली फोगाट मुक्कामी असलेल्या गोव्याच्या हॉटेलमधलं CCTV फुटेजही पोलिसांनी जप्त केलंय. त्यामध्ये सोनाली फोगाट यांना जबरदस्तीनं मद्य पाजण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. या मद्यात आरोपींनी MD ड्रग्ज मिसळल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनाली यांना अंमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा आरोप आहे. 22 आणि 23 ऑगस्ट दरम्यानच्या घटनाक्रमावर नजर टाकूयात. 22 ऑगस्टला सोनाली, सुधीर आणि सुखविंदर गोव्यात पोहोचले. संध्याकाळी 6 वाजता सुधीर आणि सुखविंदर या जोडगोळीनं MD ड्रग्ज विकत घेतलं. सुधीर आणि सुखविंदरनं 12,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ खरेदी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. रात्री 9:30 वाजता सोनालीसह तिघेही जण गोव्याच्या कर्ली क्लबमध्ये पोहोचले. रात्री 10च्या दरम्यान सोनाली यांच्या ड्रिंक्समध्ये आरोपींनी ड्रग्ज मिसळले. रात्री 10:30च्या सुमारास सोनाली यांची प्रकृती बिघडली आणि 23 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजता आरोपी सोनाली यांना हॉटेल लिओनीमध्ये घेऊन आले. त्यावेळेला सोनाली यांची शुद्ध हरपली होती. तर सकाळी 6:30 वाजता सोनाली यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. सोनाली फोगाट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सुखविंदर या दुकलीवर जबरदस्तीनं ड्रग्ज दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना गजाआड करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगाट यांची प्रकृती बिघडल्यानंतर आरोपींनी त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं होतं. 7 वाजता डॉक्टरांनी सोनाली यांना तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. सोनाली फोगाट प्रकरणात पोलीस वेगानं तपास करत असून आगामी काळात काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सणासुदीच्या दिवसात महागाईची झळही ग्राहकांना सोसावीच लागणार आहे, कारण दुधाचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सुटं दूध 7 रुपयांनी महागलंय. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा आता आणखीन रिकामा होणार आहे. महागाईचा फडका. मुंबईत सुटं दूध 7 रुपयांनी महागणार. मुंबईत 80 रुपये प्रति लिटर दूध. 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू. नवे दर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू.
महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना आता मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का बसणार आहे, तो म्हणजे सुट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे. सुट्या दुधाचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. ही दरवाढ 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहे आणि हे नवे दर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील. सुट्या दुधाचे दर वाढण्याच्या कारणांवर नजर टाकूया. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढलाय. हरभऱ्यासारख्या चाऱ्याचे दर वाढले. परिणामी याचा फटका दूध उत्पादकांना बसताना दिसतोय. एकीकडे बाजारात गणेशोत्सवाची लगबग आहे आणि सणासुदीच्या दिवसात महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागते. अलीकडेच गोकुळ आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली होती, तर अमूलने दुधाच्या दरात 4% वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा आणखी रिता होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता काही बातम्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या. तुम्ही तुमच्या घरच्या किंवा मंडपातल्या गणपतीच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न आहोत. जगभरातल्या गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, मुखदर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. कारण लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन लोकमत आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला. आज मुखदर्शन आणि फोटोसाठी लालबागच्या राजाच्या समोरचा पडदा हटवण्यात आला. यावेळेला भाविकांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. गेली 2 वर्ष कोरोनाच्या संसर्गामुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता आला नव्हता. यंदा कोणत्याही निर्बंधांच्या शिवाय गणेश भक्त अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा करतील. यंदा लालबागच्या राजाच्या अयोध्येत लालबागच्या राजाचा जो दरबार आहे तिथे अयोध्या नगरी उभी करण्यात येत आहे. प्रभू श्री राम मंदिराचा देखावा इथे असणार आहे. गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 24 तास गर्दी असते. बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. त्यापूर्वी लालबागच्या राजाची यंदाची गणेश मूर्ती मंडपात विराजमान झाली. तिकडे मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती बाप्पा अशी ओळख असलेल्या GSB गणेशाचं मुखदर्शन आज सगळ्यांसाठी करण्यात आलं. बाप्पाच्या मूर्तीवर 66 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आहेत. 290 किलो सोन्याचा, चांदीचा तसंच हिरे माणक्यांचा या दागिन्यात वापर करण्यात आला आहे. किंग सर्कल इथे हे गणेश मंडळ आहे आणि मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी करत असतात. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांच्या दरम्यान मानाच्या 5 गणपतींच्या अगोदर आपल्याला मिरवणूक काढू द्यावी यासाठी पुण्यातल्या काही गणेश मंडळांच्या मार्फत थेट उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. पुण्यातील मानाचे समजले जाणारे 5 गणपती म्हणजे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग तसंच केसरीवाडा या सर्व मंडळांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आला. लहान लहान गणपती मंडळांची मागणी आहे की लक्ष्मी रोडवरून 5 मानाच्या गणपतींनीच आधी विसर्जनाची मिरवणूक काढायची आणि त्यांच्या मागे सगळ्यांनी जायचं. हा जो नियम आहे हा चुकीचा आहे. हा दडपशाही करणार आहे आणि जे पहिले आले त्यांना पहिले लक्ष्मी रोड वापरू दिला पाहिजे आणि लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्याची परवानगी किंवा संमती त्या लोकांना सुद्धा असली पाहिजे जे लहान मंडळवाले आहेत. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या 10 वर्षांपासून आजचा दिवस हा क्रीडा दिवस साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांची कारकीर्द कशी होती आणि त्यांचं योगदान काय राहिलं पाहूयात. फायनल ऑफ द ऑलिम्पिक हॉकी. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, कारण त्यामागचा इतिहासही गौरवशाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघानं सलग 3 वेळा विजय मिळवलाय आणि या विजयामध्ये एका खेळाडूचा सिंहाचा वाटा होता, ध्यानचंद सिंग यांचा.
ध्यानचंद यांनी 1921 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीमधून संयुक्त प्रांत संघातून खेळायला सुरुवात केली. पुढे 1926 मध्ये ब्रिटिश इंडिया टीममध्ये ते सामील झाले. 1928 साली आपण पहिल्यांदा ॲम्स्टरडॅमला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. या कामगिरीमुळे ध्यानचंद यांना पुढे 1932च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठीही संघात घेण्यात आलं. या स्पर्धांमध्येही आपल्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. पुढे 1936 साली जेव्हा बर्लिन ऑलिम्पिकला आपला संघ गेला त्यावेळी कर्णधार पदाची कमान ध्यानचंद यांच्याकडे सोपवण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करत आपल्या संघानं जर्मनीमध्येच जर्मन संघाचा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. पुढे निवृत्तीनंतरही ध्यानचंद नेहमीच हॉकीशी जोडलेलेच राहिले. 1979 साली त्यांच्या निधनानंतर दिल्लीमध्ये त्यांच्या स्मरणार्थ हॉकी स्टेडियमही बांधण्यात आलं. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.